समाज व्यवस्थेमध्ये संविधानाच्या निर्माणामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. जी परिवर्तनाची, समतेची, बंधुत्वाची, सामाजिक न्यायाची भूमिका आपल्या महान संविधानामध्ये संमेलित झाली, याची ज्योत तेवत ठेवण्याचं किंबहुना हस्तांतरित करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले तथा फुले दाम्पत्यांनी केलेलं आहे. आजही शेतकऱ्यांचा असूड हा तेवढाच आपल्या सगळ्यांसाठी रेलिव्हंट आहे, प्रासंगिक आहे. आणि त्यासोबतच महिलांच्या संदर्भातील धोरणं ही आजही त्यांच्याकडून आपल्याला सर्वांना शिकायसारखी आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वारसा आणि वसा आहे हा बहुजन समाजालाच नव्हे तर आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. मात्र महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघेही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे. त्यामुळे चतुर्वर्णामधली व्यवस्था पुन्हा लागू करायची आहे. संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य जी आहेत या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचा कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत आहे. आणि आज या निमित्तानं या ठिकाणी प्रांताध्यक्ष या नात्यानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समेत या ठिकाणी येण्याचं विशेष कारण की महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वैचारिक संघर्ष आहे, जो वैचारिक मशाल आहे ती कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही. आणि आगामी काळात काँग्रेस जी वैचारिक लढाई लढणार आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो आदर्श आहे तो आम्हाला शिरसावंद आहे. एवढंच आज अभिवादन करत असताना या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे.